नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। कुख्यात गुंड बाबा शेख आणि त्याच्या साथीदाराला 2 पिस्टल व 2 काडतुसासह केले जेरबंद। बाबा शेख गँगचा टोळी प्रमुख बाबा शेख व त्याचा नंबरकारी हे तडीपार असताना देखील हद्दीत फिरत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने त्यांच्या औंध हॉस्पिटल परिसरातून मुसक्या आवळत त्यांच्याकडून 2 पिस्टलासह 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात यश मिळवले आहे। बाबा सायपन शेख वय 27 वर्षे राहणार राजीव गांधी झोपडपट्टी पिंपळे गुरव सांगवी आणि त्याचा साथीदार आशिष अनिल कांबळे वय 25 वर्षे राहणार काशीदनगर पिंपळे गुरव सांगवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बाबा शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो कोरोना काळात येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला होता। त्यानंतर तो परत कारागृहात हजर झालेला नाही। त्याबाबत येरवडा कारागृहातून पोलिसांना कळविण्यात आले होते। बाबा शेख याच्या विरुद्ध 15 गुन्हे दाखल असून आशिष कांबळे याच्या विरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4चे पथक ऑगस्ट 14 रोजी गुन्हे नियंत्रणाच्या दृष्टीने गस्त घालत असताना पोलीस हवालदार मोहम्मद गौस नदाफ, पोलीस अंमलदार धनंजय जाधव, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बाबा शेख व त्याचा साथीदार आशिष कांबळे हा औंध हॉस्पिटल परिसरात येणार असून त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे आहेत। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले। त्यांच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, पोलीस हवालदार प्रवीण दळे, मोहम्मद गौस नदाफ, कुणाल शिंदे, सुरेश जायभाये, पोलीस अंमलदार प्रशांत सईद, धनंजय जाधव, अमर राणे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, रवी पवार, नितीन ढोरजे यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड।